हॅलो एव्हरीवन. आज आपण डेटा स्ट्रक्चरचं प्रॅक्टिकल जे आहे त्याला सुरुवात करूया. डेटा स्ट्रक्चरच्या प्रॅक्टिकलचा जो पहिला प्रोग्राम आहे तो मी तुम्हाला करायला सांगितलेला होता. तर आपला पहिला प्रोग्राम मुळात काय आहे ते आपण बघून घेऊया. हे पहिला प्रोग्रामचं आपलं स्टेटमेंट आहे. राईट अ प्रोग्राम टू स्टोअर द एलिमेंट्स इन 1D array and perform the operations like searching, sorting and reversing the elements. मेनू ड्रिव्हन असा हा प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, तर हे जे स्टेटमेंट आहे प्रोग्रामचं स्टेटमेंट हे नीट पूर्ण दोनदा तीनदा वाचून घ्यायचं. त्याच्यामध्ये नेमकं काय काय करायला सांगितलेलं आहे ते समजून घ्यायचं आणि मग आपल्याला हवा तशा छोट्या छोट्या चंक्समध्ये तो प्रोग्राम डिव्हाइड करायचा. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बघा, राईट अ प्रोग्राम टू स्टोअर द एलिमेंट्स इन 1D अरे. 1 डायमेन्शनल अरे आपल्याला इथे घ्यायचा आहे. हे पहिल्या लाईनमध्ये आपल्याला कळून जाते. अँड परफॉर्म द ऑपरेशन्स लाईक सर्चिंग, सॉर्टिंग अँड रिव्हर्सिंग द एलिमेंट्स. म्हणजे बेसिकली आपण आपला जो प्रोग्राम आहे तो दोन भागात इथे डिव्हाइड करूया. सगळ्यात पहिला भाग म्हणजे काही एलिमेंट्स आहेत ती 1D अरेमध्ये म्हणजेच सिंगल डायमेन्शनल अरेमध्ये आपल्याला स्टोअर करायचे. हा एक भाग करून घेऊया आणि त्याच्यावर परफॉर्म करायची जी ऑपरेशन्स आहेत म्हणजे सर्चिंग, सॉर्टिंग, रिव्हर्सिंग आहेत ती आपण दुसऱ्या भागामध्ये ठेवूया. थोडासा कॉम्प्लेक्स भाग आहे तो नंतर पूर्ण करूया. तर आता पहिला जो भाग आहे त्याच्यात आपल्याला काय काय बरं करायला लागेल, तर एक ॲरे घ्यायला लागेल. त्याच्यानंतर ॲरे डिक्लेअर कुठे करायचा हा पहिला महत्त्वाचा भाग आहे. किती फंक्शन्स त्याच्यामध्ये घ्यायची. तर मी तुम्हाला जी असाइनमेंट दिली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट म्हटलंय की इनपुट डेटा आणि आउटपुट डेटा किंवा प्रिंट डेटा अशी दोन वेगवेगळी फंक्शन्स घ्या. त्या इनपुट डेटामध्ये तो ॲरे जो आहे तो इनपुट करून घ्या आणि प्रिंट डेटा किंवा आउटपुट डेटा नावाचं जे काही दुसरं फंक्शन असेल त्याच्यामध्ये तो आपण फक्त प्रिंट करून दाखवूया. ओके. तर आत्ता आधी आपण हा पहिला जो भाग आहे छोटासा सोपा भाग तेवढा फक्त कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप बघूया. तर हा प्रोग्राम करताना सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, तर डेव सीपीपी चालू करणार आहोत जे तुम्ही आतापर्यंत FY ला वापरलेलं आहे. मी इथे डेव सीपीपी चालू करून घेतलेलं आहे. त्यात मी एक नवीन फाईल क्रिएट करून घेते. फाईल, न्यू आणि तिथे सोर्स फाईल. ओके. आता इथे आपण प्रोग्राम टाईप करायला सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप जायचं एकदम. #include stdio.h ही आपली हेडर फाईल आहे. त्यानंतर #include आपल्याला लागणाऱ्या फाईल्स, हेडर फाईल्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. त्या पद्धतीने आपण त्या एंटर करून घ्यायच्या. malloc.h ही आपल्याला लागणार आहे का ते नंतर सांगतेच मी. आता पुढची महत्त्वाची गोष्ट काय असते नेहमी प्रोग्राम पहिला करत असताना, तर आता मेन फंक्शन मी आधी इथे लिहून घेते. जेव्हा आपण प्रोग्राम चालू करत असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मेन फंक्शन व्यवस्थित चालू आहे ना वगैरे सगळं नीट चेक करून घ्यायचं. तर त्यासाठी मी काय करते, तर सिम्पल प्रिंटएफ मध्ये हॅलो टाकून घेते. रन करून बघते प्रोग्राम जेणेकरून मला कळेल की माझं डेव सीपीपीला काही प्रॉब्लेम नाहीये ना. pract1a असं नाव दिलंय मी सोर्स फाईलला आणि मी तो सी प्रोग्राम करते. सो इथे मला सी सोर्स फाईल असं सिलेक्ट करायला लागेल. मी आता हा प्रोग्राम सेव्ह करते pract1a नावाने. ओके. आता हा रन करून बघते जेणेकरून काही प्रॉब्लेम नाही आहे ना मला कळेल. माझं आउटपुट मला जसं हवं आहे तसं आलेलं आहे हॅलो. याचा अर्थ डेव सीपीपी मध्ये माझ्या सगळ्या हेडर फाईल्स आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला हव्या तशा वर्क करतायत. ओके. आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. काय बरं करायचंय मला सगळ्यात पहिल्यांदी, तर एक 1D अरे सिंगल डायमेन्शनल अरे घ्यायचा आहे.
तो युजरकडनं इनपुट करून घ्यायचा आहे आणि मग तो मला प्रिंट करायचा आहे. ह्या सगळ्यासाठी सगळ्यात पहिलं काय घ्यावं लागेल, तर आधी एक ॲरे घ्यायला लागेल, बरोबर. आता हा जो ॲरे आहे तो मी ग्लोबलमध्ये घेणार आहे. ग्लोबलमध्ये म्हणजे कुठे, जर मी तो मेन फंक्शनच्या बॉडीच्या आतमध्ये घेतला तर त्याचा जो स्कोप आहे तो फक्त मेन फंक्शन पुरताच मर्यादित राहील. पण मला हा जो ॲरे आहे तो फक्त मेन फंक्शन पुरताच नाही वापरायचा आहे. तर इनपुट डेटा किंवा प्रिंट डेटा ही जी दोन फंक्शन्स मी डिफाईन करणार आहे नंतर, त्या दोन्ही फंक्शन्समध्ये मला तो ॲरे वापरायचा आहे. सो मी काय करणार, तो ग्लोबलमध्ये जो आहे तो डिक्लेअर करून घेणार. आता सिंपल नाव देते मी त्याला, इंटिजर ॲरे घेऊया आपण. इंट ARR असं नाव दिलंय आणि 10 असं त्याचा साईज देते. ग्लोबलमध्ये डिक्लेअर केल्यामुळे काय होणार आहे परत एकदा सांगा. तर मेन फंक्शन किंवा इतर जी फंक्शन्स ह्या क्लासच्या अंडर किंवा ह्या प्रोग्रामच्या अंडर मी जी फंक्शन्स घेईन त्या सगळ्या फंक्शनच्या अंडर मला हा जो ॲरे आहे त्याचा स्कोप नक्की मिळून जाईल. ओके. आता इथे मी इंट ARR नावाचा एक ॲरे डिक्लेअर करून घेतलाय. आता पुढची स्टेप मला काय करायचे, तर मेन फंक्शनमध्ये जाऊन आता मला जी फंक्शन्स डिफाईन करायची आहेत ती आधी डिक्लेअर करावी लागतील. सो आधी तिथे मी ती ही वापरून घेऊया आपण. सो आता मी ती दोन फंक्शन्स जी आहेत ती डिक्लेअर करून घेते. सॉरी, इनपुट डेटा हा जो आपला फंक्शन असणार आहे त्या फंक्शनला काहीही पाठवायची किंवा त्याने काही रिटर्न करण्याची गरज आत्ता तरी मला वाटत नाहीये. मग गरज पडली तर त्याप्रमाणे आपण त्याला डिक्लेअर करू शकतो. आणि तसंच मला अजून एक फंक्शन लागणार आहे ते म्हणजे डिस्प्ले डेटा किंवा प्रिंट डेटा. ओके. आता ही दोन्ही फंक्शन्स मी आधी डिक्लेअर करून घेतलेली आहेत. नीट लक्ष द्या. व्हॉइड हे त्याचं रिटर्न टाईप आहे. इनपुट डेटा हे माझ्या फंक्शनचं नाव आहे आणि पुढे एम्प्टी पॅरेंथेसिस दिलेले आहेत. एम्प्टी पॅरेंथेसिस का, कारण अजूनही त्याच्यामध्ये मी कोणतेही पॅरामीटर्स आर्ग्युमेंट्स पास करत नाहीये. ओके. गरज पडली तर मी ते पास करेन. आता गरज केव्हा पडेल मला, तर मेन फंक्शनमध्ये जर काही गोष्टी मी डिक्लेअर करून घेतल्या किंवा तिथे जर मी एखादी गोष्टीला व्हॅल्यू दिली आणि ती गोष्ट किंवा ती व्हॅल्यू जर मला दुसऱ्या फंक्शनला पाठवायची असेल आणि त्याला हे अमुक अमुक काम कर असं सांगायचं असेल तर आणि तेव्हाच आपल्याला काहीतरी आर्ग्युमेंट्स पास करावे लागतात. आत्ता तरी मला असं काही दिसत नाहीये की मला काहीतरी त्याला पास करावं लागेल. सो मी दोन्हीचे जे पॅरेंथेसिस आहेत ते एम्प्टी ठेवलेले आहेत. आता मेन फंक्शनमध्ये आपण काय करणार आहोत बघा. मेन फंक्शनमध्ये आपण फक्त ती जी दोन्ही फंक्शन्स आहेत ही कॉल करणार आहोत. ओके. बाकी कोणतंही काम आपल्याला इथे करत बसायचं नाहीये. आता इनपुट डेटा हे जे माझं फंक्शन आहे त्याला काहीही रिटर्न टाईप नाहीये. सो मला ते कुठेही कॅचअप पण करावं लागणार नाही. मी डायरेक्ट त्याला कॉल करू शकेन. सो इनपुट डेटा कॉल केलं, त्याला पॅरामीटर्स पण नाही आहेत त्यामुळे मला पॅरामीटरसाठी पाठवावी लागणार नाहीत. आणि प्रिंट डेटा. ओके. आता हे वरती जे आहेत मेन फंक्शनच्या आधी त्या काय आहेत, माझ्या फंक्शनचे डिक्लरेशन्स आहेत. मी डिक्लेअर करते की ही दोन फंक्शन्स मला इथे वापरायची आहेत. आणि मेन फंक्शनच्या आतमध्ये जे आहेत मेन फंक्शन थ्रू, कारण सगळ्यात पहिला प्रोग्राम रन व्हायला सुरुवात कुठून होते, मेन फंक्शन मधून. सो मेन फंक्शनला जेव्हा प्रोग्राम रन व्हायला सुरुवात होईल तेव्हा मला नेमकं काय काय घडायला हवंय ह्याचा विचार करा. ते डोळ्यासमोर आणा. इथे मला फक्त दोनच गोष्टी करायच्या आहेत, सिंपल गोष्टी करायच्या आहेत. काय, 1D ॲरे म्हणजे सिंगल डायमेन्शनल ॲरे इनपुट करून घ्यायचा आहे आणि तो एकदा इनपुट करून त्या ॲरे ARR ऑफ 10 मध्ये सेव्ह करून झाला, युजरने त्याच्यात 10 नंबर्स मला दिले की मग तो मला फक्त प्रिंट करून द्यायचा आहे. ओके. ही दोनच कामं मला करायची आहेत. सो तो जो एक फ्लो आहे आपल्या विचारांचा किंवा ज्या पद्धतीने आपल्याला आपलं प्रोग्राम रन व्हायला हवाय त्या फ्लोमध्ये मी जाते बघा. इनपुट डेटा आधी मी कॉल केलाय मेन फंक्शनच्या अंडर. इनपुट डेटाला मी फक्त कॉल दिलाय आणि प्रिंट डेटाला पण मी लगेचच कॉल दिलाय. ह्याच्या व्यतिरिक्त मला आत्ता मेन फंक्शनमध्ये काहीही करण्याची गरज नाही. पण तुम्ही म्हणाल की ह्याची डेफिनेशन कुठे, इनपुट कुठे करून घ्यायचं, तर आता इनपुट करून घेण्याचं जे काम आहे
ते मी कुठे करणार आहे? इनपुट डेटा या फंक्शनच्या बॉडीमध्ये. बॉडी कुठे असते फंक्शनची? जिथे फंक्शनची डेफिनिशन मी लिहिणार आहे त्या ठिकाणी मला त्याची बॉडी मिळेल. मग आता ती जी बॉडी आहे, इनपुट डेटा या फंक्शनची बॉडी असेल किंवा प्रिंट डेटा या फंक्शनची बॉडी असेल, ती मी दोन्ही डिफाईन कुठे करणार आहे? मेन फंक्शनच्या खालच्या बाजूला मी ते दोन्ही डिफाईन करते. ओके, आता मी डिफाईन करत असताना मला पूर्ण त्याचा प्रोटोटाईप लिहावा लागतो. म्हणजे काय? तर रिटर्न टाईप लिहिला व्हॉइड. सगळ्यात पहिलं मी इनपुट डेटा नावाचं फंक्शन जे आहे ते डिफाईन करून घेते. सो इनपुट डेटा पॅरामीटर्स असतील तर मला ते तिथे लिहावे लागतात. डिफाईन करत असताना मात्र त्याच्या पॅरेंथेसिसच्या पुढे सेमिकोलन नसतो. आता त्याची डेफिनिशन म्हणजे त्याची बॉडी मला द्यायला हवी. सो मी कर्ली ब्रॅकेट्स दिले. ओके, आता इथे मी त्याला लगेच दुसरा प्रिंट डेटा आहे तो पण डिफाईन करून त्याची बॉडी करून घेते. व्हॉइड प्रिंट डेटा. आणि आपण एकदा काय नावं दिलेली आहेत फंक्शन्सना ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एकदा प्रिंट डेटा म्हणताय, एकदा डिस्प्ले डेटा म्हणताय, एकदा काय डिस्प म्हणताय, असं करून चालत नाही. सो आपण आपली स्टँडर्ड नावं ठरवून घ्यायची आणि ती नावं पूर्ण ह्याच्यामध्ये फॉलो करायची आपल्या पूर्ण प्रोग्राममध्ये. मग ती व्हेरिएबलची नावं असतील किंवा फंक्शनची नावं असतील, काहीही असेल. ओके, आता इनपुट डेटा. आता जर मी हा प्रोग्राम रन केला तर काय होईल ते बघूया आपण. आधी सेव्ह करते, कारण मी माझ्या प्रोग्रामचं ब्लँक स्ट्रक्चर तयार करून घेतलेलं आहे. त्या प्रोग्राममध्ये काहीही रन होणार नाहीये, दिसणार नाहीये मला आउटपुट म्हणून. ते बघा आउटपुट कसं आलेलं आहे? ब्लँक आलेलं आहे. कारण माझ्या प्रोग्राममध्ये मी एक्झिक्यूट आतमधल्या सगळ्या लाईन्स होणार आहे पण ब्लँक स्ट्रक्चर रन होणार आहे. ऍक्च्युअल रन व्हायला मी त्याच्यामध्ये काहीही लिहिलेलं नाहीये. ओके, तर आता आपण काय करूया? आपला जो प्रोग्राम आहे व्हॉइड इनपुट डेटा त्या फंक्शनला आपण फंक्शनॅलिटी देऊया. काय करायचं आपल्याला? इनपुट डेटामध्ये डेटा इनपुट करून घ्यायचा आहे. राईट, काय डेटा इनपुट करून घ्यायचा आहे? तर ॲरेमध्ये आपल्याला 10 नंबर्स इनपुट करून घ्यायचे. कसं इनपुट करून घेणार? तुम्ही म्हणाल की त्याच्यासाठी फॉर लूप लागेल. बरोबर आहे, पण फॉर लूप लिहिताना मी आता इथे फॉर लूप लिहून दाखवते. सुरुवात करूया आपण. म्हणजे जसा विचार करत जातो तसा प्रोग्राम मी तुम्हाला टाईप करून दाखवते. ओके, आता इथे फॉर लूप लिहिताना 0 पासून 9 पर्यंत मला फॉर लूप न्यावा लागेल. का? कारण अरेमध्ये ARR10 हा माझा ॲरे आहे. त्याच्यामध्ये माझा डेटा नक्की राहणार आहे कुठे? तर ARR0 मध्ये माझा काहीतरी एक नंबर राहील, ARR1 मध्ये दुसरा नंबर राहील, ARR2 मध्ये तिसरा नंबर राहील अँड सो ऑन. ARR9 मध्ये माझा 10वा नंबर राहणार आहे. म्हणून 0 to 9, कारण त्याचं जे इंडेक्सिंग आहे ॲरेचं ते कसं केलं जातं? 0 पासून स्टार्ट केलं जातं. सो मला आता ARR10 ह्या माझ्या ॲरेमध्ये जर 10 नंबर्स इनपुट करून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी मी फॉर लूप वापरणार आहे. त्यासाठी मला ह्या एका व्हेरिएबल लागणार आहे, जो मी i=0 पासून मला कुठपर्यंत न्यायला लागेल? i<9 पर्यंत. बरोबर, आणि तो मी इन्क्रीमेंट करत नेणार आहे म्हणून i++. ओके, पण आता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट कसा आला? तर मला जेव्हा एखादं व्हेरिएबल लागणार असतं त्यावेळी मी ते व्हेरिएबल तिथे काय करून घेऊ शकते? डिक्लेअर करून घेऊ शकते. तिथेच मी जरी केलं असतं फॉरमध्ये int i तरीही चालू शकतं. पण आपली एक चांगली प्रॅक्टिस म्हणून आपण काय करू? जी व्हेरिएबल्स लागणार आहेत ती वरती डिफाईन करून घ्यायची. ओके, आता मी वरतीच डिक्लेअर करून घेतलेलं आहे माझ्या प्रोग्रामच्या. आता इथे काय होतंय बघा, फॉर i=0, 0 पासून मी 9 पर्यंत जाते आणि i++ हा माझा फॉर लूप आहे. आता फॉर लूपच्या बॉडीमध्ये मला काय करायचंय? तर माझ्या ॲरेमध्ये मला नंबर्स इनपुट करून घ्यायचे. मग त्यासाठी मला काय लिहावं लागेल? स्कॅनएफ. पण त्याच्यासाठी आधी प्रिंटएफ लिहून घेते. काय एंटर करायचं कळायला हवं ना, म्हणून प्रिंटएफ लिहून घेते. आता इथे प्रिंटएफ मध्ये मला काय प्रिंट करायचं सांगा? तर कितवं इलेमेंट, ॲरेचं कितवं इलेमेंट मी नेमकं एंटर करते हे मला कळायला हवं ना. सो मी ते आधी
इथे सांगते एंटर द %d इलेमेंट आणि पुढे कोलन देते. आता हे %d म्हणजे काय आहे, कितवं इलेमेंट मी एंटर करते त्यासाठी, आणि मी आय इथे प्रिंट करणार आहे. म्हणजे आय ची व्हॅल्यू आता काय असेल, पहिल्यांदी 0 असेल. मग एंटर द 0th इलेमेंट, 1th इलेमेंट, 2th इलेमेंट असं आपल्याला ते दिसत जाईल. आणि नेमकं कितवं इलेमेंट आपण आता एंटर करतोय हे माझा जो युजर आहे त्याला परफेक्टली कळू शकेल. सो आता स्कॅनएफ काय मला एंटर करून घ्यायचंय, तर ARR ऑफ आय मध्ये व्हॅल्यू इनपुट करून घ्यायचे. सो स्कॅनएफ मध्ये इंटिजर नंबर आहे, इंटिजर ॲरे आहे माझा. सो %d डबल कोटच्या बाहेर मी काय देते, तर ज्या व्हेरिएबलमध्ये मला नंबर एंटर करून घ्यायचा असतो त्याचं नाव. माझं व्हेरिएबल कोण आहे, ॲरे. ॲरेमध्ये एकेका इंडेक्सला मला एक एक नंबर इनपुट करून घ्यायचा आहे. म्हणून मी इथे ओके, आता इथे जरा लक्ष द्या पुन्हा. प्रिंटएफ काय म्हटलंय, एंटर द %dth इलेमेंट. %dच्या ठिकाणी मी काय प्रिंट करते, आय, म्हणजे एंटर द आयथ इलेमेंट. फॉर लूप मध्ये आय 0 पासून 9 पर्यंत जातोय आणि ते इलेमेंट मी त्याला एंटर करायला सांगते युजरला. आणि स्कॅनएफ मध्ये काय आहे बघा, %d म्हणून मी काय इनपुट करून घेते, तर ARR ऑफ आय. म्हणजे ॲरेच्या प्रत्येक इंडेक्सला 0 पासून 9 पर्यंतच्या प्रत्येक इंडेक्सला एक एक नंबर मी इनपुट करून घेते. ओके, एवढंच माझं इनपुटचं काम आहे का आणखीन काही राहिलेलं आहे? माझ्या मते तरी एवढं माझं काम झालेलं आहे, इनपुटचं काम. आता हे इनपुटचं काम करायला मला सांगणार आहे कोण, बरोबर, मेन फंक्शन जे माझं आहे ते इनपुट डेटा कॉल करेल. आणि ह्या इनपुट डेटा फंक्शनच्या बॉडीमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर मी इथे आय डिक्लेअर केलाय, 0 पासून 9 पर्यंत नेलाय, आणि ARR ऑफ 0, 1, 2 अप टू ARR ऑफ 9 मध्ये 10 नंबर्स इनपुट करून घेतलेले आहेत. आता ते नंबर्स मला फक्त प्रिंट करायचे. तो जो ॲरे आहे तो मला फक्त प्रिंट करायचा आहे. कसा प्रिंट करायचा, आता सोपं आहे आपलं काम. सेम ह्या पद्धतीने आपण आपला जो ॲरे आहे तो प्रिंट करू शकतो. कॉपी पेस्टची आपल्याला अत्यंत आवडती सवय. का बरं मी कॉपी केलं, हा आय इथे मी वापरू शकते का, नाही वापरू शकत. का नाही वापरू शकत, इथे पुन्हा मला तो डिक्लेअर का करावा लागतोय, कारण हा वरती जो आय तुम्हाला दिसतोय तो मी कुठे केलाय, बरोबर, इनपुट डेटा या फंक्शनच्या बॉडीच्या आतमध्ये माझं हे आय नावाचं व्हेरिएबल आहे. ओके, आता इथे आपण मुद्दाम आधी डिक्लेअर न करता C++ मध्ये आपण हे करू शकतो ना, नाही सॉरी आत्ता नाही करू शकत कारण C आहे आपलं, त्यामुळे असंच करावं लागेल. ओके, तर इथे आपण पुन्हा आय जो आहे तो नवीन डिक्लेअर करतोय. आता हा वरचा आय म्हणजे इनपुट डेटा मधला आय हा पूर्ण वेगळा विषय आहे, कारण तो इनपुट डेटा ह्या फंक्शनचा स्वतःचा आय आहे. आणि प्रिंट डेटामध्ये मी पुन्हा जो आय डिक्लेअर करते तो आय हा वेगळी बॉडी आहे. बॉडी म्हणण्यापेक्षा वेगळं स्टोरेज त्याला अलॉकेट केलं जातं, एक वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आपल्या कंपायलरकडनं, कारण तो प्रिंट बॉडीच्या आतमध्ये डिक्लेअर केलेलं आणि डिफाईन केलेलं आय हे वेगळं व्हेरिएबल आहे. सो त्याचा स्कोप प्रिंट डेटामध्ये संपतो. इनपुट डेटाच्या आयचा स्कोप इनपुट डेटाच्या बॉडीमध्ये संपतो, आणि प्रिंट डेटाचा आयचा स्कोप सुद्धा प्रिंट डेटाची जेवढी बॉडी आहे तेवढाच शिल्लक राहतो. सो इथे मी परत आय घेतला 0 to 9. आता इथे मला स्कॅनएफ नाही करायचंय, तर फक्त ते सगळे इलेमेंट जे आहेत ते प्रिंट करायचे, राईट. ओके, आता इथे मला काय प्रिंट करायचंय, प्रिंट करण्याची गोष्ट माझी वेगळी आहे. आय प्रिंट करायचं आहे का मला, नाही, इथे मला माझ्या ॲरेचे सगळे इलेमेंट्स प्रिंट करायचे आहेत. सो मी इथे ARR ऑफ आय प्रिंट करणार. ओके, इथे ऑटो
कम्प्लिशन होतं आपल्या ब्रॅकेटचं, त्याच्यामुळे चुकून माझ्याकडनं डबल डबल दिले जात आहेत. ओके, आता इथे ह्या फॉर लूपच्या आधी कळायला हवं ना की हे काय सगळं प्रिंट होत आहे, म्हणून मी इथे मुद्दाम एक प्रिंट एफ टाकते की ज्यामुळे मला कळेल की इथे मी काय प्रिंट करते. The elements of array are as follows. हे वाक्य काही वापरलं तरी चालू शकेल. आणि इथे मला जरा एक स्पेस किंवा एंटर काहीतरी करावं लागेल, बॅकस्लॅश एन तरी वापरावं लागेल, नाहीतर ते सगळे सलग प्रिंट होतील. सो मी सरळ स्पेस दिल्यात. सोपं ठेवूया आपण, उगाच कॉम्प्लिकेटेड काही करण्याची गरज नाहीये. ओके, झाला आपला प्रोग्राम. काय काय केलं आपण बघा प्रोग्राममध्ये. आपण फक्त मेन फंक्शन पासून प्रोग्राम रन व्हायला सुरुवात होते, म्हणून मेन फंक्शनमध्ये 2 फंक्शन्सना कॉल दिला. कोण 2 फंक्शन्स होती? इनपुट डेटा, प्रिंट डेटा. दोन्हीला फक्त कॉल दिलाय. काम कोण करणार आहे? मेन फंक्शनने फक्त बसून राहायचंय, फक्त कॉल द्यायचा दोन्ही प्रोग्राम्सना, दोन्ही फंक्शन्सना, आणि प्रत्येकाला काम सांगायचं. इनपुट डेटा कॉल केलं त्याने, इनपुट डेटा स्वतःचं काम पूर्ण करणार आहे. काय इनपुट डेटाचं काम? बरोबर, डेटा इनपुट करून घेणं. आता डेटा आपण कुठे इनपुट करून घेतोय? ॲरेमध्ये. सो आपण इथे ॲरेमध्ये इनपुट डेटा फंक्शनच्या बॉडीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर आपण ह्याच्यामध्ये फक्त ॲरेमध्ये डेटा इनपुट करून घेतोय, बाकी काही केलेलं नाहीये. आणि प्रिंट डेटामध्ये डेटा आपण फक्त त्या ॲरेमधला जे काही इलेमेंट्स आहेत ते फक्त प्रिंट करतोय. आणि हा जो ॲरे आहे हा दोन्ही फंक्शन्सना किंवा तिन्ही फंक्शन्सना अवेलेबल होऊ शकतो का? कारण आपण तो ग्लोबलमध्ये डिक्लेअर केलेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण हा प्रोग्राम रन करून बघूया, एक्झिक्यूट करून बघूया. कंपाईल अँड रन. काहीतरी एरर आलेली आहे, बघूया आपण, सोडवूया. काय एरर आली बघा. एरर्स ना कायम नीट वाचून घ्यायच्या. इथे मी बघायला गेले प्रिंट डेटामध्ये काहीतरी एरर आहे. सेमी कोलन माझ्याकडनं चुकून राहून गेलेला आहे. कुठे राहिलाय बघा. बरोबर, प्रिंटएफ नंतर कंट्रोल एस. सो सेव्ह केला, पुन्हा एकदा एक्झिक्यूट करते. आता तो मला विचारतोय, आउटपुट आलं लगेचच, एंटर द 0th इलेमेंट. पहिलं इलेमेंट मी काहीतरी एंटर करते. ओके, बघा त्याने 10च्या 10 नंबर्स माझ्याकडनं इनपुट करून घेतले. इनपुट डेटा या फंक्शनने हे काम केलेलं आहे. आणि इथे द इलेमेंट्स ऑफ ॲरे आर ॲज फॉलोज. 23, 12, 56 ज्या क्रमाने, ज्या सिक्वेन्सने मी हे नंबर्स एंटर केलेले आहेत त्याच सिक्वेन्सने ARR0 मध्ये 23, ARR1 मध्ये 12, ARR2 मध्ये 56, 3 मध्ये, 4 मध्ये, 5 मध्ये, 6 मध्ये, 7 मध्ये, 8 मध्ये आणि ARR9 मध्ये 87 असे 10 नंबर्स आपले अरेमध्ये आपण व्यवस्थित स्टोअर केलेले आहेत. ओके, तर आपण इथे पहिला भाग थांबवूया आणि पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण काय करू, त्याच्या ॲरेवरची जी डिफरंट ऑपरेशन्स आहेत, सर्चिंग, सॉर्टिंग वगैरे, ती आपण नेक्स्ट टाइम बघूया.